फेरीतील पहिली मॅच आगासन आणि सोनारपाडा असेल. देवेश पाटील येतात पहिलं षटक घेऊन. सेकंडला नितेश पाटील, नो सेकंडला विशाल पवार आहेत. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या वरून घेत आहेत. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. वंशिका केने, धरणागावची कन्या, तिने गायलेले गीत तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, एकंदरीत 6 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ नेजे म्हटलं की एक परंपरा लाभली या गावाला. मकर संक्रांत चषक 53 वर्ष सातत्य काय असेल तुम्हाला पाहायला मिळालं मिळतं. कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. हा चेंडू अजून एक चांगला फटका, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि सुरेख झेल तिथे टिपलाय. नितेश 6 धावांवरती बाद होते. नाराज आहे थोडासा. फटका त्याचा खराब म्हणता येणार नाही, मात्र झेल चांगला टिपलाय. फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर 40+ क्रिकेट खेळताय, रेग्युलर खेळताय, अंडर 21 खेळताय, फिल्डिंग खूप महत्वाची गोष्ट असते. 6 धावांवरती पहिला धक्का लागला जय हनुमान क्रिकेट संघ नेजे या संघाला. आता अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली होती. सतीश दादा पाटील स्मृती चषक जय हनुमान क्रिकेट संघ नेजे व सतीश दादा पाटील प्रतिष्ठान आयोजित ती स्पर्धा होती आणि लोढा म्हणजे शाखा प्रमुख सुभाष अनंत पाटील त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते. हा चेंडू जागेवर खेळायचा प्रयत्न होता. देवेश चांगला कमबॅक करतोय. देवेशला पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर त्यांनी विकेट घेतला नितेश आणि चौथा चेंडू होता डॉट फेकलाय. 50-55 धावा सुद्धा चांगलं टार्गेट आहे या खेळपट्टीवर असं म्हणावं लागेल. कारण मागची मॅच जर तुम्ही पाहिली, हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एक सिंगल मिळेल विशालला. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. स्वर्गीय मोहन 11 आगासन विरुद्ध RM 11 गावदेवी सोनारपाडा. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच असेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. टॉस जिंकला उत्तर शिवसंघाने. रुद्र 11 उत्तर शिव बी. थोडीशी घाई करा, कारण याच्या दिवसात आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत. इथे मात्र शफल झाले आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद.
वैशिका केनीचा आवाज तुम्ही ऐकला. धरणा गावची कन्या अप्रतिम संगीत तिच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळालंय. एकविरा क्रिकेट संघ दातिवली. तर राज पाटील यांचे आगमन झाले काटे गावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आमदार चषक तुम्ही पाहतायत काटे गावचे सुपुत्र प्रमोदजी रतन पाटील, अर्थातच एकच वादा आमचा राजू दादा, त्यांच्या नावाने दुसरं वर्ष आमदार चषक. मागच्या वर्षी 24, यावर्षी 32 संघ बघायला मिळत आहेत. लो फुलटा चेंडू होता कार्पेटच्या माध्यमातून घेतात मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत आणि कदाचित दुसरी धाव इथे पूर्ण होईल. पहिल्या षटकात 11 होत्या, या षटकात 2 आल्यात. पहिल्या चेंडू 2 धाबा आल्यात. एकंदरीत धाबा झाल्यात त्या 13 एकडी बाद. नऊ सेकंडला केतन पाटील आहेत, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट लाईव्हचे फाउंडर. हा चेंडू तुम्ही पाहतायत विशाल पवारच्या बॅटच्या रडार मध्ये येतोय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडं. षटकार. डावखुऱ्या फलंदाजासाठी भरपूर मदत आहे. आता आपण जर पाहिला हवेचा वेग तर विशालच्या बॅटमधून षटकार आला 19. नॉन साइडला खेळतात. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. आता मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू सीमा पार जाईल. चौकार. समाजाच्या हितासाठी साहेब आले हो जन्माला. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने लागले साहेब जनसेवेला. 23 धावा झाल्यात. बरोबर धावा येत आहेत कारण डावखुऱ्या हाताला फलंदाजाचा ऍडव्हान्टेज जास्त आहे. आज खेळपट्टी आपण जर पाहिलं योगेशने सुद्धा चांगली बॅटिंग केली. आज जे संघाने सुद्धा यश पाटीलला प्रमोट केलं होतं मात्र त्यांनी फारसा चांगला खेळ केला नाहीये. नागोडने इथे सुद्धा आमदार चषक स्पर्धा सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून. 25 तारखेपासून सुरू होणार आहे बळू आमदार चषक. 25 ते 28 फेब्रुवारी. आणि इथे अजून एक आपल्याला चांगला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत अजूनही आला नाहीये. षटकार. महाराष्ट्राच्या मातीसाठी केशव खान मात्र आमच्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद केशव, आपण आलात या स्पर्धेमध्ये आपला संघ दाखल केला. इथे कदाचित झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि विशाल पवारचा फटका मात्र इथे फसलाय. 29 या धावसंख्येवरती लागणारा दुसरा धक्का मैदानामध्ये जय हनुमान निजे संघाला. महाराष्ट्राच्या असतो. जर पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही धावा बनवल्या नाही तर तुमच्या धावा जास्त होणार नाहीयेत. कारण 29 धावा आतापर्यंत निजे संघाच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना म्हणजे सुरुवात चांगली झाली. 2 विकेट जरूर गेल्यात मात्र स्टार्ट खूप चांगला झालाय. हा चेंडू ब्लॉकला होता, त्याला खोदून केलाय वाईड डिश लॉंगाच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील आणि षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होईल. आणि पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने 31 धावा कुठल्यात. 2 विकेट जरूर गमावल्यात मात्र धावांची गती त्यांची खूप चांगली आहे. या षटकात 20 धावा आल्यात. पहिल्या षटकात 11 होत्या, या षटकात निकेतनने 20 दिल्या आणि नंतर दुसऱ्या स्पेल मध्ये मला वाटतं पुन्हा बघायचे देवेश येत आहेत का.
तर पॉवर प्लेचं षटक असं असतं, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2च खेळाडू अशोक पाटील 38 सर्कलच्या बाहेर असतात, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. दोन षटकात आपण पाहिलं तर धावा 31. दिवेश पाटील येत आहेत. एक धावा अजून ऍड होईल अजयला. अजय पाटील एका धावेने खातो करतायत. धावसंख्या 32. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या, मागच्या षटकात थोड्याशा जास्त धावा आल्यात, 20 आल्यात. मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढला आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. धन्यवाद. तर धावसंख्या आपण पाहिली तर 36. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट संघ निळजे विरुद्ध रुद्र 11 उत्तर शुभी अशी पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. पुन्हा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. केतन पाटील चांगली बॅटिंग करतात, लय मध्ये दिसत आहेत आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. ठाणे रायगड जिल्ह्याचा सेवक, ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाज सेवक मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. धन्यवाद. मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत आमदार चषक 2022. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान भरपूर मोठं नाव आहे निजे गाव म्हटल्यानंतर. आणि सुभाष पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे जय हनुमान क्रिकेट संघ निजे. मात्र आज सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान निजे या संघ नावाने हा संघ मैदानात उतरलेला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. केतन पाटील ऑन फायर. षटकार. दादानी लाखात आलाय साऱ्यांच्या चर्चेत. सारे खेळाडू जमतील. 46. जबरदस्त बॅटिंग करतोय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट संघ निजे. केतन मात्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि चेंडू वन बाउंस सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. राजे 50 धावा झालेल्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे निजे संघाच्या. तिसरं षटक मार्गस्थ असतानाच 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. केतन पाटीलला कसा थांबवायचा हा प्रश्न जरूर आता रुद्र 11 उत्तर शुभी संघाला पडलाय आणि तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि 3 षटकात प्रथम बॅटिंग करत असताना सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान निजे संघ 51 धावा दाखल लागल्यात. चर्चा गावागावात.
पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर स्वर्गीय रामदास यशवंत दळवी यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील रामदास दळवी याचकडून आम्हाला उपलब्ध झाली. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर चषक जर पाहिला दुसऱ्या क्रमांकाचा स्वर्गीय सदाशिव सोमा दळवी यांच्या स्मरणार्थ वनेश सदाशिव दळवी याचकडून. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहिली तर स्वर्गीय सुनील मंगळ दळवी यांच्या स्मरणार्थ देवेंद्र रमेश दळवी सुनील मंगळ दळवी आणि देवेंद्र रमेश दळवी यांच्या स्मरणार्थ साईबाबा केबल नेटवर्क दातिवली यांच्याकडनं. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण जर पाहिली तर स्वर्गीय अशोक शाहीक दळवी यांच्या स्मरणार्थ चंदन अशोक दळवी याचकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्राची ट्रॉफी आपण जर पाहिली तर स्वर्गीय धर्माशेठ दामा पाटील यांच्या स्मरणार्थ सुभाष पाटील याचकडून. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये आणि फलंदाज बाद होईल. केतनची खेळ इथे समाप्त होते. अशी दादाची यादा त्यानंतर सामनावीरीसाठी आपण पाहिलं तर ट्रॉफी पाहिली तर धर्मा भाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य विशाल विश्वनाथ पाटील यांच्याकडनं. आणि प्रत्येक सामन्याला मान ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आणि कॅप जर आपण पाहिली तर एकविरा स्पोर्ट वैष्णव दळवी यांच्याकडनं. 51 धावा झाल्यात मात्र विकेट इथे गमावली आहे. केतनची शॉर्ट अँड स्वीट इनिंग इथे समाप्त झालेली आहे. हलकंसं अपील आपल्याला पाहायला मिळते. निजे संघाचा कोणताही फलंदाज पंच वाईटची खूण करतायत. यासाठी हा स्ट्रॉंग अपील होता जीवन चौधरीचा. वाईटचा इशारा आलाय. निजे संघाचा कोणताही फलंदाज 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय तर राज पाटील जे काटायचे त्यांच्याकडे 5,000 रुपये. पहिला तर आलाय आणि तोही लांब लचक मिड विकेटच्या वरून आमदार आणि दमदार षटकार. केला आयोजन दादानी लाखात आलाय साऱ्यांच्या चर्चेत. सारे खेळाडू जमतील मैदानात आजचा दम हाय क्रिकेट खेळात. चौकार षटकार धन्यवाद. 58 धावा झाल्यात. आमदार चषक मधला दमदार षटकार अजय पाटीलच्या बॅटमधनं. जसं राज पाडवेने 3 षटकांसाठी 5,000 रुपये लावले ना लगेचच षटकार आलाय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. स्वर्गीय मोहन 11 आगासन आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी RM 11 सोनारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. टॉस साठी रितेश पाटील आणि निल्सन मडवी. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल आणि चेंडू जर मॅच चेंडू आला तोही तुम्हाला कदाचित मिळेल. 58 धावा झाल्यात. जर्मन निजी संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना 3 विकेट त्यांनी गमावले. संतोष पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती. एक काळ संतोष कुटारकरला आपण पाहिलं रिवर्स फटक्यामध्ये माहीर होते आणि आता संतोष पाटीलला तुम्ही पाहतायत. केतन पाटील सुद्धा खूप चांगले रिवर्स फटके आता या सीझन मध्ये. केतन पाटीलने बऱ्याचशा स्पर्धेमध्ये बाळू पाटील खूप चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये सुद्धा पंचवीस धावांचं योगदान दिलंय केतनने. बघा सुरुवातीला 2 चेंडू चॉईस करायचे. प्रत्येक टीमला ही सूचना करतोय आम्ही प्लीज. कदाचित चेंडू हरवला तर तुम्हाला नवीन मिळेल. रामदास तांडेल यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बेतोडे गावचे सोपान पाटील येते त्यांचे हार्दिक स्वागत. । 58 धावा झालेल्या आहेत. कधी चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. सोनापाडा संघाचे खंदेश समर्थक विकास पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. स्वतः चांगले क्रिकेट ते खेळलेत. अंडरम क्रिकेट भरपूर खेळलेत. ओरमही खेळलेत. अजून एक चांगला फटका लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणि जर तिसरा मारला तर 5,000 रुपये. राज पाटील काटे गावचे यांच्याकडनं.
64 धावा झाल्यात. बाळू पाटील आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा कुठल्या त्या स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघाने 64 धावा दाखल करते. 4थं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. जतीन भोयाळ सरांचा वाईटचा इशारा देतोय. दबाव आहे आता जीवन चौधरीवरती. ऑप्शनच्या बाहेर ते चेंडू पिचिंग करतायत. 65 धावा झाल्यात. कोणत्याही धावा तुम्हाला या मैदानामध्ये विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. या खेळपट्टीमध्ये धावा होतही नाही, कधी कधी धावा होतात. आणि सलग तिसरा षटकार तर येणार नाहीये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि फलंदाज अजयची खेळी इथे समाप्त होईल. धन्यवाद वैशिका खेडे धरणागावची ज्यांनी गायलेले गीत. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांचे नाव तुम्हाला ऐकायला मिळालं. काटेचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांचे गुणगान गाणारे गीत तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषक आहे आणि दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. एकविराई क्रिकेट संघ दातिवली आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतात. आमदार चषक आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक मुद्राम दळवी. 64 धावा झाल्यात. संतोष पाटील स्ट्राईक एंडला आहेत. इथे फटका भरपूर उंच गेलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे मात्र फिल्डरने कॉल दिला नाहीये आणि आता कदाचित चेंडू जिथे झेल झाला असता तिथे 4 धावा मिळाल्या. लक फॅक्टर ऑन आहे. कोऑर्डिनेशन झालं नाही. 2 खेळाडू आले होते बाळू मात्र दोघांनी एकमेकांना कॉल दिला नाही. अडुसष्ट धावा झाल्यात. 69 एक वाईट आहे. 65 नंतर हा चौकार. धन्यवाद जुनियर अजर. 69 धावा झाल्या. 4थं षटक मार्गस्थ असताना जय हनुमान निर्जय संघ आज मात्र सतीशदादा पाटील प्रतिष्ठान या नावाने या संघ उतरला आणि जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथेही थोडीशी मिस फिल्डिंग झाली आहे आणि कदाचित 2 धावा इथे मिळतील. धावा आणि फक्त धावा बाळू पाटील या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 71 धावा दाखल कधी लागल्या 4 षटकांमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट संघ निजे. टॉस साठी यायचे स्वर्गीय मोहन 11 आगासन आणि सोनारपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हे लक्षात असू द्या. पहिल्या षटकात बाळू पाटील 11 धावा होत्या. दुसरं षटक निकेतनने टाकले, त्यांनी धावा दिल्या 20. तिसरं षटक दिवेशने टाकलं, त्यांनी धावा दिल्या 20. चौथं षटक जीवन चौधरीने टाकलं, त्यांनी धावा दिल्या 20. म्हणजे 3 षटकात 60 धावा बनवल्या त्या मॅच मध्ये आतापर्यंत. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान सुभाष पाटील शाखा प्रमुख लोढा एवन यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. कदाचित हा संघ या स्पर्धेत खेळणार नव्हता मात्र शेवटच्या मोमेंटला सहभाग या संघाने नोंदवला या स्पर्धेमध्ये. आणि सुभाष पाटील यांनी सांगितलं की तुम्हाला खेळायचंय, मी नक्कीच तुमची प्रवेश फी फिक्स करतोय आणि चेंडू सीमा पार देईल 4 धावांसाठी. म्हणून निलजे प्रीमियर लीग आहे 22-23 ला, त्यामुळे हा संघ या स्पर्धेत खेळणार नव्हता. पण सुभाष दादांनी सांगितलं की खेळायचंय तुम्हाला, सतीश दादाच्या नावाने खेळायचंय, त्यामुळे हा संघ या स्पर्धेत खेळतोय. आणि आता मात्र खूप उल्लेखनीय कामगिरी या संघाची राहिलेली आहे. विकी पवार चौकाराने खातं उघडतोय. 15वा खेळाडू ज्याने चौकाराने या स्पर्धेत खातं उघडलं आतापर्यंत. अशोक पाटील यांना सुद्धा थोडीशी आता कसरत करावी लागेल कारण की धावा जवळजवळ 75 झाल्यात. आणि शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज रितेश पाटील. एक रितेश पाटील आपण पाहतोय सोनारपाडा संघामध्ये 6 बॉल मध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम. आणि इथे कदाचित झेल ड्रॉप झालाय. 1 धाव इथे मिळाली. 76 लॉस ऑफ 4. 4 गडी बाद 76 धावा आतापर्यंत कुठल्यात. चार गडी बाद. इथे फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. चेंडूला हाईट मिळाली नाहीये आणि झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद. 5वा धक्का. 76 या धावसंख्येवरती. क्रिकेट खेळाचा भारी हाय मान आज
या धन्यवाद दाखवली धन्यवाद. आणि बाळू आता गावाला. कदाचित तिसऱ्यांदा चेंडू मला वाटतं फुटलाय, चौथ्यांदा. तर चेंडू आता कुठून हल्ले आहेत बाळू, हाही प्रश्न आता निर्माण झालाय. 4 चेंडू आतापर्यंत फुटलेत पहिल्याच दिवशी. त्याचमुळे संतोष सांगतात की चेंडू प्रॉपर लागलाय बॅटवरती, मग षटकार का नाही गेला. विकास पाटील येत आहेत, 5 नंबरची जर्सी. संतोषचा फटका चांगला होता बाळू, मात्र कदाचित चेंडू फुटलाय त्यामुळे सीमापार गेला नाहीये. असे ढोल लोकांच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव मिळणार आहेत. बघाच आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नकार दिलाय. 77. दोन चेंडू शिल्लक आहेत, 77 धावा झाल्यात. आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत आमदार चषक मधल्या सतीशदादा पाटील जर्मनीचे संघाच्या. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे वाईडिश लॉंगांच्या दिशेने. कदाचित 2 धावा व्हायला हव्या होत्या बाळू, मात्र झाल्या नाहीयेत. कमबॅक केलं रितेशने, चांगली गोलंदाजी केली. तर सोनारपाडा संघाचे रितेश पाटीलने एमबी ट्रॉफी मध्ये 6 बॉल मध्ये 6 विकेट घेतले होते. तर या सोनारपाड्याचे कॅप्टन आणि आगासांचे कॅप्टन टॉस साठी यायचे. हा चेंडू दानसिंग धावलं, विकेट. पुढे आले, पुन्हा 2 धावांची संधी आहे. पुन्हा मिसफिल्डिंग झालेली आहे. 80 धावा झालेल्या आहेत. विकेट 5 गमावलेत आणि या मॅच मध्ये आता रुद्र 11 उत्तर शिव बी संघाला 81 धावा चेस करायचे आहेत. मात्र शेवटच्या षटकात कमी धावा आल्यात, 9 धावा आल्यात बाळू. म्हणून शेवटचं षटक 9 आणि पहिले षटक आपण पाहिलं तर 11, म्हणजे 2 षटकात 20 आणि 3 षटकात 60. टॉस साठी या रितेश पाटील आलेले आहेत. निल्सन, स्वर्गीय मोहन 11 आगासन टीमचे कॅप्टन या टॉस साठी. तिथे आमचे जगदीश पाटील सज्ज आहेत. 5 गडी बाद 80-81 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जर्मनीचे संघाने 80 धावा बनवल्यात आणि 81 धावा या मॅच मध्ये करायच्यात. आता रुद्र 11 उत्तर शिव बी संघाला इतकं सोपं नाहीये, मात्र अशक्य सुद्धा नाहीये. टॉस साठी या ओमसे आकाशनचे कॅप्टन इथे दिलसन ओर टू जगदीश पाटील. टॉस करूया आपण. काळूराम मुंडे यांच्या शुभ हस्ते. पाच ओव्हरची मॅच असेल निल्सन. आयोजकांनी सूचना केली, ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक मिनिट थांबायचं निल्सन. चार ओव्हरची मॅच असेल. तर 81 धावांचं लक्ष आहे आणि 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी जाऊया आपण. बाळूपाडी यांच्याकडे पुढच्या मॅच मध्ये टॉस झालेला आहे. स्वर्गीय मोहन 11 आगासन ओमसे आगासनने टॉस जिंकलाय. बघा निल्सन मडवी काय निर्णय घेतात. मॅच 4 ओव्हरची असेल.
4 ओव्हरची मॅच असल्यानंतर 81 धावांचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे ऍक्युरेटली जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये बाळूपाडी यांच्याकडे. थँक्यू नितीन. पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे एकविरा क्रिकेट संघ दातुलीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता आमदार चषकचं दमदार आयोजन 20-22 हे दमदार आयोजन आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ. प्रथम बॅटिंग करताना स्वर्गीय सतीदादा प्रतिष्ठान जर्मन निळजे संघाने 80 धावा केल्यात आणि 81 धावांचं लक्ष्य असणारे नितेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज आपण पाहू शकता. याला पहिला चेंडू खूप चांगला होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला होता. कार्पेटच्या मध्ये खोदून काढला चेंडूला. कव्हर रिजन मध्ये आपण बघितलं तर एकच धाव मिळते. प्रितेश पाटील छोटा पॅकेट बडा धमाका. शिरीष म्हात्रे यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. दस संख्या 1 सायकेला फलंदाज आपण पाहू शकतो. रिद्धेशला आपण पाहू शकता. रिद्धेश पाटील. हा चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण तर विकी पवार पॉइंट क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 धावा. रितेश आणि आपण पाहू शकता जोडी देवेश आता स्ट्रायकेनला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नितेश पाटील. हा चेंडू यावेळेला आपण येतोय ऑन साईडला आपण येतोय. लॉंगलेट रिझन मधनं चेंडूला काढायचा होता. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. सिंगल डबलने ना तुम्ही अशोक पाटील जे तुम्हाला लक्ष आहे ना 16च्या सरसरी धाबा कुठे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार नाही तुम्ही. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हा संघ देखील मगाशी नितीने वर्णन केलं होतं की हा संघ खेळणार नव्हतं. आम्ही देखील तिथे समालोचन करत होतो सतीशदादा प्रतिष्ठानमध्ये आणि सतीशदादाने सांगितलं मोतीराम दिलं की आमचा संघ खेळेल मी त्यांची प्रवेश फी देतो. नितेश पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेटच्या माध्यम चेंडू जातो. यावेळेला बडीश लॉंगरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला रुद्र 11 उत्तरशी 20 संघ आपण इथं 81 धावा चेस करताना धावा झाल्या. धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 5 धावा झाल्यात. नितेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला आपण फलंदाज पाहू शकता. यावेळेला रितेश पाटीलला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द कंड मारा करतोय आमच्या समालोचक कक्षाकडून नितेश. आज चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. खूप चांगले प्रयत्न केले. अप्रतिम प्रयत्न. हळूहळू केतन खूप चांगले प्रयत्न केले. खूप चांगले प्रयत्न केलेत. केतन लागलं तर नाही ना. ओके कारण अतिशय चांगला खेळाडू आहे. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि तेवढं चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. UTCचे प्रमुख फाउंडर देखील आहेत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 7 धावा आपण पाहू शकता. नितेश पुणे गोलंदाजी मार्क स्ट्राईकला रितेशला आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे चूक होणार नाही. फलंदाज बाद. विनायकने खूप चांगला झेल पकडलाय. तर थँक्यू डीजे. नम्रता मस्के. महिला शाखा अध्यक्ष दिवा ठाणे यांचं देखील ताईंचं आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर लोढा एडव्हान्सचे आपण शाखा प्रमुख आणि एक चांगले व्यक्तिमत्व आणि एक चांगले अजय सुभाषदादा पाटील. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर यायचंय. या संघाला त्यांनीच पुरस्कृत केलंय. सुभाष पाटील या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुभाष पाटील आपण मुख्य व्यासपीठावर सामना एन्जॉय करायचा आहे. आणि बघा आल्या आल्या लगेच आपला ATM खुला केला. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं वार्षिक. बघा लगेच प्रितेश पाटीलच्या चेहऱ्यावरती सुमित हास्य निर्माण झालं. केतन पाटील अतिशय चांगला अष्टपैलू खेळू या संघाचा. पचता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. या बेला 7 धावा. कारण का विकेट हॅट्रिकसाठी ना आपण म्हणजे तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सतीशदादा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुभाषदादा पाटील यांच्याकडून. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. या बेला देवेश आणि
देवेश, ही दोन देवेश ची जोडी आपण पाहू शकता मैदानात. देवेश आणि देवेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता केतन पाटील. आमच्या समालोचक कक्षा एड कडून P2 चं षटकात आलतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला आपण विकासला पाहू शकता. मिड ऑफला आपण ज्युनियर अजयला पाहू शकता. चेंडू ड्राईव्ह करायचा तर यावेळेला चांगलं क्षेत्रक्षण, अप्रतिम क्षेत्रक्षण. विकी पवार काय क्षेत्रक्षण दाखवते बघा पॉईंट क्षेत्रामध्ये, जबरदस्त. विकीचं क्षेत्रक्षण आवडलं असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. मी तर म्हणेल कमीत कमी आपल्या संघासाठी ना 3 धावा वाचवलेत. काय क्षेत्रक्षण केलंय बघा, जबरदस्त क्षेत्रक्षण. अशोक पाटील अशा प्रकारचं क्षेत्रक्षण केलं ना तर गोलंदाजाचं मनोबल वाढतं, त्याला आत्मविश्वास प्राप्त होतो की आपण जरी चांगली गोलंदाजी केली तर आपल्याला विकेट देखील मिळतील. आपले क्षेत्रक्षण चांगले क्षेत्रक्षण करतायत, खूप चांगले क्षेत्रक्षण बघायला मिळतंय. खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान जनमन निळजे संघाच्या माध्यमातून. पुढे केतन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड कडे मार्क करतो. स्ट्राईकला देवेश पाटील आपण पाहू शकता. चेंडू लाईन पाहावी लागणार यावेळेला, क्षेत्रक्षक बीट होतोय, चांगलं क्षेत्रक्षण. बॅकिंग देखील दिली जाते यावेळेला. 1+1 ने धावा वाढतात, धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. या सुवासवती तर दीपेश म्हात्रे दातिवली यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक आपण ही स्पर्धा पाहता, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते. पुणे गोलंदाजी मार्कवर केतन, राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला देवेशला आपण पाहू शकता. चेंडू ड्राइव्ह आपण क्लासिकल पंच बघायला मिळतो यावेळेला. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेपार, दमदार चौकार. महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन. चांगली बॅटिंग करतो. इथून धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकतो यावेळेला 14 धावा. तर अशा प्रकारचे पंच फटके तुम्हाला दाखवा लागते. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. केतन गोलंदाजी मार्कवर, कारण एकाच चौकार अशोक पाटील जाणारच आहे, कारण का पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे तुम्ही किती टिचून गोलंदाजी केली एकाच चौकार जाईलच. एंड बदलतो आता केतन. आमच्या समालोचक कक्षांकडून स्ट्राईकला देवेशला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण तर पडल्यानंतर चेंडू आतमध्ये अडवून पंच वाईड चिकून करतायत जतीन भुयाळ. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 15 धावा, 81 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर नितीन काळन काहीतरी बातचीत करतायत सोमनाथ पाटील बरोबर. चर्चा सुरू असेल नेक्स्ट मॅचची. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर, टाकला देवेश. चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. चेंडू चालला डेविश पॉइंट रिजन मधून वेगाने चाललाय आणि चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमा पार, चौकार. राज ठाकरे आपण पाहू शकता, महाराष्ट्र नवनिर्माणचे प्रमुख. त्यांनी संघटना स्थापन केली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. अशोक पाटील या षटकात धावा आल्यात, 19 धावा झाल्यात. जी गोलंदाजी केतनकडनं होते ना नेहमी, ती गोलंदाजी आज होत नाहीये. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, कारण हा गोलंदाजाकडे ना अशोक पाटील कमबॅक करणं जाणतो. हा गोलंदाज ज्युनियर अजय पाटील काहीतरी सूचना करतोय. मिड ऑफला आहे, ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉट टर्मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, एक क्षेत्रक्षण, लॉंग अप आपण पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला प्रितेश पाटीलला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केलाय, पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू उंच जातोय, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातोय लॉंग ऑन, सीमा रेषापार, षटकार. तर सोमनाथ मात्रे दातिवली यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत.
तर केतन पण गोलंदाजी मार्कवर. केतन पुन्हा एंड बदलतोय. स्ट्राईकला दिवेशला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला चेंडू जातोय फाईन लेगला. थोडंसं आपण आता मिसफिट होते यावेळेला. एक धाव इथून कंप्लीट केली जाते. तर संख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा आपण पाहू शकता. 81 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. केतनच्या षटकात धावा आल्यात अशोक पाटील. 19 धावा आल्यात आतापर्यंत. बघा सूरज म्हात्रे JTCचे खूप चांगली माहिती देतात आम्हाला. धन्यवाद सूरज. क्लिअरिटी का बिग बॉस. केतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला दिवेश. फुलटॉस आहे. लॉफ केला यावेळेला. चेंडू जातोय लॉंगॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण नितेश पाटील आहे. काय फेकी देतो बघा. ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा आपण पाहू शकता. कारण धावा हव्यात आपण आता 81 धावा झाल्या. आपण आता 27. अजूनही जर समीकरण बघितलं तर 18 चेंडू 54 ची गरज आहे. A1 जोडी विजय नाईक आणि विजय म्हात्रे आणि राज नाईक. A1 जोडी. राज तर चांगले क्रिकेटर आहेत. काय कधी A1 जोड्या निर्माण होतील सांगू शकत नाही अशोक पाटील. चारशे धावा झाल्यात बघा आतापर्यंत या स्पर्धेत. अशोक पाटील कॅप्टन चेंडू ना पहिल्यांदाच फुटताना आम्ही पाहिलं त्या स्पर्धेत. कदाचित मला वाटतं जो कार्टून आपण तो आणलाय ना तो बरोबर नसावा. कारण की ह्यांनी काय होणार आहे अशोक पाटील खेळाडूंचं देखील कुठल्या संघाचं एका नुकसान देखील होईल. मगाशी संतोष पाटील ज्युनियरनी बघितलं सांगितलं की परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला होता पण का गेला नव्हता तर चेंडू फुटला. आपल्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता आगासांच्या पाठीराखे आता भरपूर प्रमाणात आल्या. दुपारचा भोजनाचा स्वाद घेऊन काही काहींना उपवास देखील असेल त्याचा स्वाद आपण फराळ करून आता मात्र मैदानाकडे आल्यात. ते त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आगासांच्या पाठीराखेनं भरपूर प्रमाणात येतात आपल्या संघाला सपोर्ट करायला. कुणाल देखील आहेत. मंगेश देखील आहेत. चांगले क्रिकेटर आहेत. आता सामना एन्जॉय करतायत. गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील पुन्हा एकदा येतोय. या षटकात त्याला चांगली गोलंदाजी करावी लागली. पहिल्या षटकात त्याने धावा दिल्या तर फक्त आणि फक्त आपण 7 एक गडी बाद केली तर केतनचं षटक भांगडं ठरलं. नितेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला देवेशला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूल करत होता. लिडिंग एज यावेळेला फलंदाज बाद. दुसऱ्या स्पेलमध्ये आला. पुन्हा एकदा विकेट मिळवून दिलाय. नितेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय. ज्युनियर संतोष शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला झेल घेतोय. नवीन फलंदाज जीवन चौधरी. जीवन चौधरी. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. नितेश पाटील मगाशी देखील यश मिळवलं. पहिल्या स्पेलमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये आला विकेट मिळवून दिला. देवेशचा विकेट मिळवला. तर देवेश दुसरा देखील देवेश मैदानात आहे. जीवन चौधरी पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. प्रचंड गुणवत्ता भरलेला खेळ आहे. चेंडू एज आणि चेंडू जातो यावेळेला आपण तो लॉंग स्टॉपला निघून जातोय. चेंडू जातो यावेळेला सीमा पार चौकार.
धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. अशोक पाटील अजून 50 धावांची गरज आहे. 16 चेंडू 50 धावा. समीकरण थोडंसं अवघड आहे, पण अशोक पाटील क्रिकेट काही होऊ शकतंय. जर 7 चेंडू मध्ये 41 होतात तर 50 का होणार नाहीयेत. चेंडू टायमिंग चांगलं होतंय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चूक झालीये. भरपूर मोठी चूक झाली केतनकडून. प्रयत्न भरपूर चांगले केलेत. चेंडू जातोय वैडिश लॉंगॉन सीमारशापार. षटकार. पाय स्किड झाला असं मला तसं वाटतंय, की तो थोडासा उतार भाग आहे ना, त्यामुळे थोडासा बॉडी बॅलन्स राहिला नाही आणि झेल सुटला. कारण केतनकडून शक्यतो झेल सुटत नाहीये. मी बऱ्याच वेळा पाहिला तर विशाल येतोय त्याच्या जागी. संतोष बेडेकर अगासन यांचा देखील आगमन होतं. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खूप चांगली मॅच मैदानावर रंगली आहे. धावा दिल्या धावफलक आपण पाहू शकता या बेला. रुद्र 11 उत्तर शिपी संघाची. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. दाखवतोय कशा प्रकारे ड्रिल करून डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा आपण पाहू शकता. चौदा 44 ची गरज आहे. रुद्र 11 उत्तर बी संघ 81 धावांचा पाठलाग करताना. चेंडू वेग प्रचंड होता पण दिशेवरती नियंत्रण होता. पंच वाईड खून करतायत. शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 38 धावा आपण पाहू शकता धाव फलकावरती. नितेश पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला जीवन चौधरी. इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. संतोष बेडेकर यांचं देखील आगमन होतोय. संतोष बेडेकर अगासन यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालंय. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. षटकार. शिवरायांचा मावला भला जनते आ 13 चेंडू 37 धावा. मॅच संपली नाही कारण 80 धावा झाल्या आहेत. पण जीवन चौधरी आणि कंपनी आपण म्हणतो मैदानावर जबरदस्त परफॉर्मन्स देते. दत्ताराम म्हात्रे आणि बाया म्हात्रे दातील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 45 धावा. 45 धावा झाल्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 81 धावांचं लक्ष आहे. 13 चेंडू 36 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही अशोक पाटील अजूनही. हा चेंडू फार महत्वाचा आहे. नितेश पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला जीवन चौधरीला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो वैडिश लॉंगॉनला. विशाल येतो चेंडूला जोपर्यंत फीड करतो. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 46 धावा. ड्रिंक स्टॉल देखील मैदानात जाते यावेळेला. अजूनही समीकरण आपण पाहू शकता या वेळेला. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. डीजे
त्याचबरोबर पुढचा सन्मान बालारामजी म्हात्रे हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. त्याचबरोबर पुढचा सन्मान केला जाईल ज्या अनुमान निजय संघाचे पॅकर्स पुरस्कर्ते आणि स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सुभाषदादा पाटील यांचा या मंचावरती आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सुभाषदादांना की या आपण पुढे. त्याचबरोबर या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जाईल. महिला शाखा अध्यक्ष सौ नम्रता मस्के मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. तर आमच्या या स्पर्धेचे सर्व मोतीरामदादा दलवे या आपण त्यांच्या शुभ हस्ते नम्रता मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला शाखा अध्यक्ष आहेत. त्यांचा या मंचावरती केला जाईल शुभ सन्मान. मायाची शाल आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे ओळख असणारा मोमेंटम देऊन मॅडमचा या ठिकाणी मंचावरती केला जातोय तो सन्मान. ओटो भाऊ पाटील. थँक्यू अशोक. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. येणारे 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. चेतनला मात्र विकेट प्राप्त करावे लागणार आहे. लाईन आणि लेंथ प्राप्त करावी लागणार आहे. कारण का ACC ट्रॉफीमध्ये 18 विकेट घेणारा गोलंदाज आहे. तशाच प्रकारची आता गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार. प्रथमतः लाईन प्राप्त करावी लागणार. 2 चेंडू फेकल्यात. दोन्ही चेंडू स्क्वेअर फेकल्यात. वाईड फेकल्यात. 1 तर धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 48. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. हितासाठी ना तर स्वर्गीय सतीदादा प्रतिष्ठान जर्मन निर्जय संघाला मॅच गमवावं लागेल कदाचित अशोक पाटील. कारण ही खराब गोलंदाजी आहे. 2 चेंडू स्क्वेअर फेकले त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू जीवन चौधरीला तर तुम्ही शॉर्ट पिच चेंडू टाकाल ना तर त्याची किंमत मोजावी लागणार आहे. कारण तुम्ही जरी 80 धावा उभारल्या असतील पण आपण तर रुद्रा 11 आपण पाहिले तर रुद्रा 11 उत्तरशी 20 संघाच्याकडे फलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. जीवन चौधरी सारखा त्यांच्याकडे अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आणि त्याचा परिचय देतो तो मैदानावर. समीकरण बदलत आहे. येणारे 11 चेंडू 27 धावांची गरज आहे. पुण्याचा चेतन वाढील गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून राईट आर्म ओरदेकडे मारा करतो स्ट्राईकला जीवन चौधरी. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर फेकला होता. आता खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ही गोलंदाजी खूप चांगली आहे. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. आता जबरदस्त चेंडू फेकला होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडूचा प्रत्युत्तर बघा कशा चांगल्या प्रकारे दिले. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 55 धावा आपण पाहू शकता. चेतन पुण्याला गोलंदाजी मार्कवर टाकला. देवेशला आपण पाहू शकता. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. झेल होतं का पाहायचंय आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. बाळासाहेबांच्या चेंडू जातो याला कॉर पॉईंट रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. त्रेसष्ट धावा झाल्या धाव फलकावरती.
8 चेंडू आणि आपण बोलली तर 8 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. चेतन पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म हुर्दकडे मार्क होता शकला दिवेशला आपण पाहू शकता. हा चेंडू लॉफ केलाय आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. काय बॅटिंग करतोय देवेश देखील अप्रतिम बॅटिंग करतोय आणि या षटकामध्ये आपण तर जबरदस्त बॅटिंग झाली. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण बघायला मिळालंय. तब्बल 3 षटकार आले आहेत आणि धावा आलेत. अशोक पाटीलला मला माहिती देतात तब्बल अजून 1 चेंडू बाकी या षटकातील. 7 चेंडू आणि धावा हव्यात आपण बोलले तर आतापर्यंत 7-12चं समीकरण आलंय नितीन. 7-12चं समीकरण. इथून कोणता संघ विजय प्राप्त करतोय हा चेंडू फार महत्वाचा आहे. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा करतोय. चेंडू बाकपडा अप्रतिम झेल पकडलाय बॅकफुट पॉइंटला. आपण पाहू शकता विनायकने मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे पण मॅच अजून संपली नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आहे. अशोक पाटील दोन्ही संघाचे विकेट्स आम्हाला सांगायचे आहेत. प्रथम बॅटिंग करताना आपण बघितलं तर स्वर्गीय सतीशदादा प्रतिष्ठान आपण 80 धावा भरल्या 5 गडी बाद झाले आहेत. तर आपण बघितलं तर रुद्राई लेवन उत्तरशी संघाचे आपण बघितलं तर 3च गडी बाद झाले आहेत. धाव्या आपण 12-11 केले तरी चालू शकतायत कारण विकेट कमी आहेत. टॉस देखील विन आहे. बत्तीस धावांचे योगदान दिले देवेशने. चांगली बॅटिंग केली. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता जर्सी क्रमांक 01 आपण पाहू शकता. कुणाल येतोय गोलंदाजी मार्कवर प्रितेश पाटीलला 6 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. संघ नायकाने विकल्प निवडलाय. प्रितेश पायचा इथून सामना जिंकून देतोय का. अशोक पाटिल संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता है, मंदिर जाके भगवान नहीं मिलता है, लोग आजबूज पत्थर को पूछते कि भरोसा लायक कोई इंसान नहीं मिलता है. और भरोसा दाखवलाय प्रितेश पाटीलवर. इथून सामना जिंकून देतं का पाहायचंय की जीवन चौधरी आणि कंपनी इथून मात्र विजय संपादन करते पाहायचंय. प्रितेश पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक डावखुरा गोलंदाज आहे त्याच्या समोर तेवढाच चांगला फलंदाज आहे. जीवन चौधरी चांगली बॅटिंग करतोय. प्रितेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लॉफ केला यावेळेला. चेंडू उंच केलाय. अजय पाटीलने प्रयत्न का नाही केले कारण झेल झाला असता. कॅचेस विन द मॅचेस. अजय थांबले. अजय किंवा केतनला येणं फार गरजेचं आणि विकेट कुणाची मिळाली असती तर मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. आपण म्हणजे तर जीवन चौधरी तर बाद झाला असता. चौकार आणि समीकरण बदलतं यावेळेला. येणारे आपण तर 5 चेंडू आणि धावा हव्यात. आपण म्हणजे तर 8 धाव्यांची गरज आहे. 7 चालू शकतात. येणारे 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला माहिती देताना आठ धावांची गरज आहे. प्रितेश चांगला चेंडू यावेळेला कार्पेट ड्राय बघायला मिळाला आहे. चेंडू लॉंगला जातोय. अजय पाटील येतोय. तो दुसरी धाव घातक ठरते का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 75 धावा आपण पाहू शकता. येणारे 4 चेंडू आणि धावा हव्यात. आपण पहिले तर 6 धाव्यांची गरज आहे. 5 चालू शकतात कारण विकेट कमी गेले आहेत. आपण तर रुद्राई 11 आपण उत्तरशी 20 संघाचे. इथून डॉट चेंडू फेकणं फार गरजेचं आहे जर मॅच जिंकायचं. प्रितेश पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर. सायकेल फलंदाज जीवन चौधरी काय बॅटिंग करतोय. जबरदस्त परफॉर्मन्स देतो मैदानावर. मॅच विनिंग परफॉर्मन्स दाखवला आतापर्यंत.
इथून मॅच जिंकतो का व्हायचंय उत्तर संघ. प्रितेश पण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हा चेंडू ऑन साईडला बॅटने तडाखा बघायला मिळालाय. पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला. षटकार. मॅच इथे आपण फिनिश करतोय. रुद्र 11 उत्तरशी बी संघ आपण आता पुढच्या फेरीत दाखल होतोय. विजयी संघाचे अभिनंदन. या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतोय जयनवान निलजे संघाला.